आम्ही चाललोय नदीवर. आम्ही आवडून मम्मी आता बोलू नको बघतो काय गेलं जीप पण पाहिजे. कसं नाही आपण आंबे चोरायला गेलो ते तिकडे गेलतो नको ते पाटील बघते देखते व्हिडिओ. काय पाटील बघू द्या ना ते किती वर्ष आली एकदा आम्ही 3-4 वर्ष आली लॉकडाऊन मध्ये ना. लॉकडाऊन मध्ये आम्ही इकडे आलतो. जवळजवळ 10-12 आंबे आणलेले काढ. 10 आंबे आम्ही चोरले नाही आणि त्यांचा मालक आहे ना तो आमचा मागा लागलेला. आम्ही गावतात लपून बसलेलो. चटणी आवडते आजी करते ती. हा हिरवी चटणी 100 करते आजी. नदीला पाणी नाही पाहिजे आता रविवारी. ठीक आहे काय विषय आहे. पावसाळ्यात कुठं बघितलं चालू आहे का. तर आपण ते मामू बोलला ना तर ते मोटरवर जाऊया वगैरे. मोटर आपण तिकडे होतो त्या माल्यामध्ये होतो. हा नदीतून इथं बघा नदी पाणी तिकडे जातं पाटाने पायपाच्या तिथं असं पण एक धावे स्विमिंग पूल सारखं आहे. पूर्ण ह्याडावशी त्या टाका चालत जातो माणूस. पूर्ण कापसाने घाल. आणि तो मधला आडव शंकराचं मंदिर बघू शकता. तिथं आजोबांनी मामाने सांगितलं बघा त्या आजोबांनी तिथे तपस्या केली. तो व्हाईट कलरचा तो शंकराचं मंदिर. महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी गर्दी असते तिथं. तर बघू ह्या टाइमला जमलं. या दगडीवर पण नाही उतरत काय. हा पोहता येत नाही त्यामुळे मी घाबरतो पाण्याला. आम्ही पलीकडे जाऊन येतो तरी तो इथंच बस काय केवढ्या मग पण आजचं डाव कुठं होतं तिकडे. गारुडी अरे बाबा पाणी असलं त्याला पण घाबरतो. तसं कोणाला तर येऊ शकतो तुम्ही इथं मासे पडलेत भरपूर. आता होणार आहे स्लो मोशन नको. कडक रे करते काहीच. आता बघ काहीच नाही. आता तुझं झालंय मोये आणि आता तू आता गप बस. उधर है उसको तेजसला थोडी मला थोडी. 25 कुठं तू कुठं चालला. कोथिंबीर आहे ती मेथी आहे. आणि इथं ती टाकायचं आता. हे हा मुला संपल्यानंतर मग ते दुसरा टाकणार परत. अच्छा ताजी भाजी आपल्या रोजच्या रोज वरती. का म्हणजे माझे दुसरे आजोबा आहेत ते भेटलेत. तर त्यांनी काय लावलेलं तुम्ही. मी ते वाल लावलेला हां आणि तो मूग मी इकडे हरभरा लावलेला. ते झालं का तुमचं. किती हरभरा किती झाला सांगा. हरभरा झाला 120 किलो. वाल वाल आता चालू आहे काढायचा. तो ढीग आहे ना तुला. वाल चालू आहे का. आणि बांधाला हे पण लावले त्यांनी. आणि झाडं लावलेली आहेत. बांधाला पूर्ण नारळीची आहेत 12 झाडं. आंब्याची आहेत 15 आणि अशी आहेत आपली ते हे आपली काय बोलतात त्याला आंबा जाम म्हणजे जॅम. पांढरा जाम लाल जाम. परत ती आवलाची झाडं आहेत. परत तेच पत्ता आहे. हे ते आजोबा आधुनिक पद्धती म्हणजे पारंपरिक पद्धतीने करतात आणि हे आधुनिक पद्धतीने करतात. हे ट्रॅक्टर वगैरे एकदम म्हणजे पद्धतशीर. तर आता आपण भाज्या काढतो. शिरावळी हां 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 त्याला पण काढा थोडी.
बघू शकता ताजे ताजे शिराळे. काही सगळं बघून मला बघायचं होतं म्हणून दाखवलं तुम्हाला. पण कसं काय आहे तिकडं घराच्या शेजारीच मंदिर आहे, बघितलं तुम्ही. ते सगळं बघितलं आणि आता चाललो आहे घरी. तर हा होता आजचा व्लॉग. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय बाय. आणि वातावरण कसं होतं तिथलं? वातावरण एकदम थंड होतं, मजा आली. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.